गणेश कुबल वेंगुर्ला, दाजी धुराज शिरोडा, ग्लेन फर्नांडिस रेडी, सोहेल शेख कुडाळ, प्रथमेश गावडे आंबोली, जॉन फर्नांडिस सारोंदा, अक्षय घाटवळ शिरोडा आणि बाळा सावळ वेंगुर्ला. दुसऱ्या बाजून बेस्ट ऑफ गोवा महेश भाईडकर कोरगाव, संदेश ठाकूर वाळपई, अपाली कणगुटकर वजरीम, साहिल वांगणकर पणजी, समर्थ गावस नवेली, रजत कुडाळकर काणका, साहिल आरोलकर पारसे, गुरुप्रसाद आरोसकर पूर्वा, गौरेश नागवेकर पेडणे, सूरज गावडे कोरगाव, अमृत वेर्लेकर गिरीम आणि पुनाजी कणगुटकर अस्नोडा. या सगळ्या खेळाडूंका त्यांच्या दोनही संघ मालकांका मनपूर्वक शुभेच्छा देऊन 6 षटकांच्या या सामन्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांचा अगदी मनाकाळजातून असा स्वागत. आमच्या मैदानावरचे ऑफिशियल्स मैदानावर सज्ज असत आणि यामध्ये आमचे पंच योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना, रुपेश गावस उर्फ भालो, त्यांच्यासोबत अमेय नाईक सर आणि राजू दाभोलकर सर. अपालीच्या जागेवर रोहन साळगावकर या सामन्यात खेळताना दिसतलो. सलामीची जोडी मैदानावर जाण्यासाठी सज्ज असा बेस्ट ऑफ गोवा टीमची. दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर सज्ज दर्शन बांदेकर. गणपती बाप्पा मोरया बेस्ट ऑफ गोवा संघाकडून झालो. गणपती बाप्पाचो जय जयकार. 14 विद्या 64 कलांचो अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, इथली ग्रामदेवता स्थानदेवता आई मोरजाई, सगळ्यांची कुलदेवता आणि इष्ट देवता या सगळ्यांका मनोभावे नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांका वंदन करून खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स 2025 दुसऱ्या पर्वाच्या अंतिम रजनीमधली ही पहिली प्रदर्शनीय लढत तुमच्या भेटीसाठी आणि थोड्याच वेळात तुम्ही बघतलात पहिलो सेमीफिनाले आरव 11 शेल्डेम बनाम माय माऊली रेडी संघाच्या दरम्यान. आणि सलामीची जोडी मैदानावर प्रवेश करताना रजत कुडाळकर आणि पुनाजी कणगुटकर दोन्ही आमच्या ऑफिशियल्सना विनंती असतली सामन्यासाठी तुमका मनपूर्वक शुभेच्छा. दोनही खेळाडू मैदानावर जाताना एका बाजून तुमका दिसतलो रजत कुडाळकर काणकाचो ह्यो गुणवान खेळाडू, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत 2024 मध्ये सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर असा. CC धारगड 2024 ह्यो मॅन ऑफ द सिरीज असा. 77 ट्रॉफी मध्ये 30 बॉल मध्ये षटक ठोकणं या खेळाडूचं मोठं पराक्रम. के रखना कदम मेरे साथिया. आमच्या सगळ्या साथीदारांका मनपूर्वक शुभेच्छा देऊन आमचे पंच योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना यांच्याकडून ऐका किलो प्ले सामन्याची सुरुवात. एकदा जोरदार टाळ्यांचो गजर करूया सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या या सुपुत्रांच्या खेळासाठी. करेंटच्या रिशेन पुनाजी कणगुटकर, नॉस करेंटच्या रिशेन आणि बॉलिंग मार्कवर देवबाग एक्सप्रेस, मालवण एक्सप्रेस, सिंधुदुर्ग एक्सप्रेस दर्शन बांदेकरचो हे पहिलो बॉल. लोअर फुल टॉस स्लाइस करण्याचा प्रयत्न होतो, कव्हर क्षेत्रामध्ये फील्ड झालो, चेंडू रवलो डॉट बॉल. धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल
दर्शन बांदेकरची ही सुरुवात. लाजरी चषक 2025 मॅन ऑफ द सिरीज, छत्रपती चषक 2022 मॅन ऑफ द सिरीज आणि सांगेम 2022 मॅन ऑफ द सिरीज दर्शन बांदेकर. पण दुसऱ्या बाजून उभो असणारो भूमिका काणका या संघाचो आणि काणका गावचो रजत कुडाळकर. 777 ट्रॉफीमध्ये 30 बॉलमध्ये सेंचुरी आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या स्पर्धेत 2024 मध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावे तो रजत कुडाळकर स्ट्रायकर एंडवर. आखूट टप्प्याचो चेंडू शॉर्ट आर्म पूल डीप मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार. पहिल्या 2 बॉलवर रजत कुडाळकर शांत होतो. ही शांतता होती वादळापूर्वीची. पहिले 2 बॉल डॉट आणि त्यानंतर एक नाकार मुटको डीप मिड विकेटच्या कपडावरसून केंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. त्यानंतर ह्या सेन्सिबल क्रिकेट यॉर्कर लाईनचो चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता. दर्शन बांदेकरचो डॉट बॉल 4 चेंडूची समाप्ती धावसंख्या 6 रन्सावर. दर्शन बांदेकर सध्या एका वेगळ्याच फॉर्म मध्ये असा. 2022 वेदांत 11 ट्रॉफीची ही स्पर्धा ज्यांनी आपल्या बॉलिंगच्या जोरावर गाजवली तो दर्शन बांदेकर समोर रजत कुडाळकर तो स्लाइसचा फटको सीमारेषा पार. रन्सावर. पहिल्या ओव्हरीत 10 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाजीत बदल होतलो आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडवर सुद्धा बदल होतलो. रन मशीन ऑफ द गोवा पुनाजी कणगोटकर मॅन फ्रॉम असनोडा. 2019 सालात उसगावच्या मैदानावर 29 बॉलमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावे असा. आणि त्याचबरोबर याच वर्षी म्हणजे 2025 महारुद्र ट्रॉफीमध्ये 24 चेंडूमध्ये 104 धावा ही या वर्षाची पुनाजीची सर्वोच्च कामगिरी. सीसी धारगळच्या स्पर्धेत 2024 वर्ष या सालामध्ये बेस्ट बॅटरचा किताब पुनाजीच्या नावे. आणि त्याचबरोबर रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव ही महाराष्ट्राची सिंधुदुर्गाची मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचो सुद्धा बेस्ट बॅटर यो किताब ज्यांनी आपल्या नावे केलो तो गोवा पोलिसो जाबाज सैनिक पुनाजी कणगुटकर दिसतलो स्ट्रायकर एंडवर आणि त्याच वेळी बॉलिंग मार्कवर. सिद्धू मोर्ये बांदा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. सावंतवाडी जिमखाना मैदानावर गत वर्षी कोकण प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांनी गाजवली त्या सिद्धूचो पहिलो चेंडू पुनाजी कणगुटकरने उभ्या उभ्याच ड्राईव्हचो फटको खेळलो कव्हर क्षेत्रामध्ये. सावध तो सुखी या उक्तीप्रमाणे अगदी सावध केलेली सुरुवात होती पुनाजीची. एकेरी धावेनिशी पुनाजीच्या खात्याची सुरुवात आणि धावसंख्या 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवर. पहिल्याच सामन्यात 2000 प्रेक्षकांनी हजेरी लावली यूट्यूबच्या माध्यमातून. या दरम्यान भरकटलेलो चेंडू दिशाहीन चेंडू होतो. सिद्धू मोर्ये बांदा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केल्यान दुसरो बॉल एक्स्ट्राच्या रूपात अजून 1 रन. एका चेंडूमध्ये 2 धावांचा खर्च केल्यानंतर ही बांदा एक्सप्रेस परत एकदा रुळावर. रजत कुडाळकरचा आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न स्विच करण्याचा इरादो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पण परत एक वाईड बॉल. सिद्धू मोर्ये परत एकदा लाईनवर आणणं गरजेचं असा आणि त्यासाठी गोपाळ भटा दर्शन बांदेकर या अनुभवी खेळाडूंचा मार्गदर्शन सुद्धा गरजेचा. धावसंख्या स्थिरावली 13वर. बिनबाद 13 खोलवर टप्प्याचो चेंडू ड्राईव्हचो फटको लंगॉफपर्यंत चेंडूचा प्रवास. पहिल्याच ओव्हरीमध्ये यूट्यूबवर 2000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत असा केंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तान. यो प्रदर्शनीय सामनो तुमच्या भेटीसाठी. धावसंख्या 14 बिनबाद 14. सिद्धूचो पायावरचो ह्यो चेंडू मनगटी फटको पुनाजी कणगुटकरचो मिड विकेटच्या दिशेन. थोडंसं मनगटाचो वापर आणि थोडीशी नजाकत या दोघांची सांगड घालून
पुनाजीचो फटको एकेरी धावेनिशी पुनाजी पोचलो वैयक्तिक 2 आणि सांघिक 15 रन्सावर. सिद्धू मोर्ये पहिल्या विकेटची प्रतीक्षा असा आणि ही पहिली विकेट सिद्धू मिळवून देतलो की नाही याकडे सगळ्यांचं लागलेलं लक्ष. वारंवार स्विच पूल, रिव्हर्स हिट या फटक्यांवर जास्त लक्ष केंद्रित करताना रजत कुडाळकर. रजतमध्ये खूप मोठी क्षमता असा. गोमंतक भूमीचो सध्याचो सगळ्यांचो लाडको खेळाडू, ज्या खेळाडूवर महाराष्ट्रान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यान सुद्धा तितक्याच प्रेम केला. गतवर्षी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत रजतने केलेली सेंचुरी आणि आजही युवा खेळाडूंका रजत तुझ्या त्या खेळीबद्दल अगदी आवर्जून आणि अभिमानान सांगितला जाता. पुनाजी कणगुटकर थोडीशी अडखळती सुरुवात असं अशी वाटता, पण ह्या सुद्धा वादळ असा आणि ह्या वादळाक तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. सिद्धेश मोर्य बॉलिंग मार्कवर 2 एक्स्ट्रा दिल्यानंतर आता योग्य ट्रॅकवर ही रेल्वे धावताना ही बांदा एक्सप्रेस, ही सावंतवाडी एक्सप्रेस. अजून एक सिंगल एकेरी धावेनिशी स्कोरबोर्डमध्ये थोडंसं बदल. 2 षटकांची झाली सांगता. 8.5ची सरासरी राखत बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग विरुद्ध बेस्ट ऑफ गोवा या संघाची धावसंख्या बिनबाद 17 फॉर नो लॉस. बिनबाद 17. थोडीशी सावध सुरुवात आणि यानंतर ही तिसरी ओव्हर तुमच्या भेटीसाठी येतली. या स्पर्धेचा अनोखा वैशिष्ट्य असा, सन्माननीय मंदारजी मोहन पोके यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी ही मानाची अभिमानाची एक देखणी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी. आणि या वर्षाचा या स्पर्धेचा वैशिष्ट्य असा, या प्रदर्शनीय सामन्यात विजेत्यासाठी 30,000 रुपये, उपविजेत्यासाठी 20,000 रुपये, त्याचबरोबर आकर्षक झाळते हे सुंदर चषक आणि वैयक्तिक बक्षिसा सुद्धा. स्पर्धेचा टायटल बक्षीस असा यावर्षी 3,98,000 रुपयांचा आणि द्वितीय क्रमांक 1,50,008 रुपये. सेमी लुझरसाठी 50,028 प्रत्येकी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक फसिनो मोटरसायकल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी 10,000 रुपये ट्रॉफी आणि एक सुंदर सायकल सुद्धा. आणि फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी 5,000 रुपये कॅश प्राईज आणि ट्रॉफी आणि सोबत एक रेफ्रिजरेटर जो मिळतलो पहिल्या क्रमांकाच्या ओनरसाठी. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पिंक बॉल. ओव्हर 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये. गोपाळ बाटा विकेटकीपरच्या भूमीत के दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन दाजी नाईक, गणेश कुबल फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेन. कव्हर क्षेत्रामध्ये सिद्धू मोर्ये, समीर वेंगुर्लेकर मिड ऑफच्या दिशेन. मिड ऑफवर अक्षय घाटवळ, मिड ऑनवर शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षण सज्ज मैदानावर. शॉर्ट स्क्वेअर लेगवर दिसणारो दाजी नाईक आणि मला वाटतं गली क्षेत्रामध्ये, स्लिप क्षेत्रामध्ये बाळा सावळ. दर्शनचो चेंडू, अपरकट, स्लाइस आणि बॅटची कड घेऊन चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पायलाडी. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. तिसऱ्या षटकाची एकेरी धावेन झालेली सुरुवात. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एकेरी धाव आणि यावेळी चौकार. या चौकारांशी पुनाजी कणगुटकर आपल्या फॉर्म मध्ये परत इल्याची ही एक खूण असा. ही धोक्याची घंटी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. 23 या धावसंख्येवर उभ्या उभ्याच खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तर झालो, पण इतको वेगवान चेंडू, त्यामध्ये ह्यो पिंक बॉल. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या कृत्रिम प्रकाशामध्ये ह्यो पिंक बॉल थोडंसं साईट करणं सध्या तरी थोडा कठीण होऊन बसलेला. पण पुनाजी कणगुटकर या चेंडूवर सुद्धा प्रहार करतलो. मोठे फटके नक्की खेळतलो आणि तो प्रहार पुनाजी कणगुटकरचो आश्चर्य नवलकित चमत्कार. साम दाम दंड आणि भेद, जळी स्थळी काष्टी पाषाणी. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प षटकार डायरेक्ट चंद्रार. षटकारांशी धावसंख्या 29. बिनबाद 29. एक ठोस आक्रमक सुरुवात. तिसऱ्या ओव्हरीचो पुढचो चेंडू आखू टप्प्याचो. पूल करण्याचो इरादो, उडालो कारंजो, फिल्डर चेंडूच्या खाली आणि षटकार मारल्यानंतर पुनाजी कणगुटकर द रन मशीन ऑफ गोवन क्रिकेट तंबूच्या दिशेने परतताना 29 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात.
पहिल्या विकेट नंतर समर्थ गावस फलंदाजीसाठी मैदानावर दिसतलो. सांगेम क्रिकेट स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्या खेळाडूच्या नावावर असा, वेदांत 11 हरमलच्या स्पर्धेतलो मॅन ऑफ द सिरीजचो फ्रीज याच खेळाडूच्या नावे असा. आणि ग्रीन पार्क वागुर्मेच्या मैदानावरची स्पर्धा ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली तो समर्थ गावस साथ देतलो रजत कुडाळकरला. गोलंदाजीत होतलो बदल, कोण येतलो बॉलिंग मार्कवर ता सुद्धा तुमच्या समोर. पण या प्रदर्शनीय सामन्यात पुढच्या 3 षटकांसाठी ऐकूया गोमन भूमीचो आणि गोमंतक भूमीचो एक लाजवाब इंग्लिश आवाज, श्याम कलंगुटकर. And it will be Bara Sawant. Starts off with a full toss and gone straight to the man at point. Rajat Kudalkar departs, trying to play it up and over, and has found the man at point. New man in Guru Prasad Aroskar. Mandrim Champions Trophy 2025 best batter is walking out in the middle. Has been playing a lot of cricket these days, Guru Prasad Aroskar, and this elegant left-hander has been pleasing to the eyes to watch most of the times. Kokand now best batter 2021, and also in this 2025 year best batter from the Mandrim Champions Trophy. Full toss up and away from the reach. That's a no ball, and this will be a free hit. Opportunity for Guru, and the third umpire has been referred to. We'll have a look if it's gone above the waist height or has it just below. What a game this, and a big thank you has to be given to Mandar Poke for this fabulous organizing of this game. And it's a no ball, so this will be a free hit. Eyes on this free hit delivery. False start. Let's check the field. Man at back to the square. Mid wicket, long on, long off. And extra cover on the fans. And he goes blasting over the lighting tower with a maximum. Half a dozen runs. 6 with that 6. This time, no proper timing on that one. Chance of run out. Oh, would have been very close if Samarth had not made it, and the fielder closing in would have thrown onto the stumps. So far, just the 7 runs of this over from Bara Sawant. Bara Sawant, nicely played.
Down to the cover region, looking for the second one. Chance for a not. No, not quite. Throwing it to the keeper's end. Very quick. Samir Vengurlekar with that return from the boundary rope. Excellent bit of setting this. The best of Goa against the best of Sindhudurg. Chhatrapati Trophy Vengurla 2024 Best Bowler by Savar. Up against Samarth. Trying to hike it on the onside. Chance. Oh no. On the way through. It will be given as leg byes. Signal by the umpire. Officials in this particular game, Amay Naik and Yogesh Dabolkar. We'd also like to welcome the Sarpanch of Ilesha Panchayat Morjim, Shri Pavan Morje. So please take your seat on the dais. Left it alone, and that will be wide. Extras. Certainly that new innovation of ping ball has made a lot of difference. I've seen it earlier in the games where teams have benefited with those kind of overs, especially in the back end of the innings. Full toss down the ground. In fact, in the air. Chance, not quite. Are you checking the sound or are we in with the game? Come on. Please be friendly, man. And that's the over done. That's the over done after completion of 4. It's 40. 40 for the loss of 2 wickets. 40 for 2 after 4 overs. 2 more overs remaining. DJ. Change in bowling. It will be Sohail Sheikh into this penultimate over. 40 for the loss of 2. As Badal sir suggested earlier, 80-90 would be a good total on the surface. And to get towards that 80-90 in these 2 overs, they need to blast at least 50. And that's very difficult from here on. But unless and until these 2 men are in the middle, anything is possible. Yes, Sohail to Guru. Down the ground. And up and over into the parking lot. Half a dozen runs in this lot and into the next plot. .46 with that maximum. Plenty of support for the Goan team. So is for the Sindhudurga team as well. Full toss, Nick. Straight to the wicketkeeper. In fact, just away from the wicketkeeper's reach. Down into the hands of the man at short third. Another dot delivery. Match is coming up next. Semi-final 1, semi-final 2. Semi-final 1. Out of 11, Sheldon will be taking on Maimauli Reddy. We'll be requesting both the captains, please be ready at the end of this innings for the toss. Again, in the air, chance, field underneath. Tall man, Darshan Bandekar, cool as a cucumber, takes that catch. And Guru Prasad Aroskar has to depart. It's 46 for 3. Suraj Gavde strides way out in the middle.
Dhruv Trophy 2024 Best Batter. Lazarus Trophy Kudar 2024 Best Batter. And currently in some rich vein of form these days. Elegant left-hander. A left-hander replacing a left-hander. Like-to-like match to each others. These two men from Pernam has certainly made a lot of progress over the couple of years. I can say only couple of years, but they've been playing cricket from long time. But these 2 years they have been pretty much on song. Can't afford to lose any time. 46 for the loss of 3. Last 9 deliveries in this innings. Yes, Sohail again. Reverse sweep up in the air. And will fetch a single in form of leg buys. Score moves on to 47. So far has been a pretty tidy bowling. Darshan started off with 10. Then Siddesh Maurya with just 7 and picked up those. In fact, was very economical. Then Darshan Bandekar got rid of Punaji Kalangutkar with that steepler. A bouncer to him, trying to pull that one. Punaji perished for 14, and then in the next over it was Rajat as well. This time blasted down the ground, straight to the field. A bit of fumble from him, but will just be one. Another single taken. Singles won't be that much harming because of best of Sindhudurga. They are certainly trying to end things up at least around 60-65 from here on. Short delivery up in the air again. Vengurlekar takes that catch and Suraj Gavde departs. Another one bites the dust. The elegant left-hander is gone without scoring. He's gone for a duck. It's 48 for 3. 48 for 4. Best of Goa. So tell you a fun fact about this best of Goan team. Rajat Kudalkar is an opener. Punaji Kalangutkar again opener. Samarth Gawas is also an opener. And also Suraj Gavde is also opener. And Sahil Arolkar, who is just come in next, is also opener. So 5 openers at the top of the order for best of Goa. It's very difficult which one to play. And certainly that Rajat Kudalkar and Punaji Kalangutkar is the first preference most of the times, as they are the formidable pair. You can't just let Punaji slip into the middle order, as he has been scoring runs over the years, and the way he carries it, nobody else does well than him. And talking about Rajat, that man is on to a different planet with his batting. Disappointed today though, both of them, but you never know. 48 on the scorecard after completion of 5. Still 1 over remaining. Sahil in the middle along with Samarth. Change in bowling for this last over. It will be Samir Vengurlekar to Samarth. Under edge to the keeper. Dot delivery. Maybe trying too many things right now. Using too much of power, but all that power has not been utilized properly. Lets it go, and that will be wide. Extras. Score moves on to 49. Inching closer towards that 50 mark. This exhibition game winner will get rupees 30,000 plus that glittering trophy. Oh, dropped. Chance gone begging. Outside edge, and Gopal Bhatta. You don't often see from him that he miss any. Good delivery again. Excellent bowling. Chance of a run out. Shy the stumps. Oh, missed. Was not even in the frame. Samarth Gawas
looking for the third. Oh, halfway down. Sahil. And has he made his ground? Let's see. Third umpire will be referred for. Well, in Badal Chaudhary sir's language, Gav Fironelo and Humrak Aptul Melo. Exactly, sir. Is that right? Yes, exactly. Thank you. Meanwhile, let's see if Sahil has made his ground. 51 on the scorecard so far. Will that be a third one? Was trying to get for the third but was sent back. Throw was a bit wavered and that's gone. That's a red signal for Sahil Arolkar. Without facing a single delivery, he has to head back to the pavilion. He's gone for a diamond duck. It's 51 for 5. Half side done packing of the best of Goa. In walks Amrut Vellekar, aka Thakur. Can he stamp his authority in the remaining few deliveries? There you go, honking his supporters, his personal supporters, all the way from Girim. Last 3 deliveries remaining. Samarth Gawas on strike. Haven't seen a big hit from Samarth as yet. The 6-over extra, where we see very often 6-over extra cover or 6 down the ground. Haven't seen it yet. 51 for 5. 3 more deliveries remaining. Always a big privilege when you have Badal Chaudhary sir, Ashok Naik sir and Yogesh Parab in the commentary box. Last 2 deliveries. Yes, Samir. Again, trying too much of power. And all that power along the carpet, down the ground for just a single. Brings Amrut on strike. Can Amrut go big? 52 for the loss of 5. Last 2 deliveries remaining in this innings. Oh, best of Goa, who were put into bet by best of Sindhudurga. And so far, the decision of Gopal Bhatta is working wonders for his team. Reverse sweep and a dot delivery. Still 1 delivery remaining. Last delivery remaining. All these games live on YouTube through tenniscricket.in. Gaurav Sawant and his team. Earlier we got to know about 2,000 viewers were watching this game live on YouTube. And don't know how many on the ground. Swing. Missed. In fact, that will be referred. Wide has been signaled. Let's see if it's a wide or not. Third umpire will be in action soon. I'm pretty disappointed with that batting effort. 13 by Rajat. Punaji with 14. Samarth Gawas played too many deliveries but just could manage to get only 2. Guru Prasad was looking good. Got dismissed for 13. And then Suraj Gavde didn't trouble the scorers along with Sahil Arolkar as well. And now Amrut facing that last delivery. Just waiting for the verdict of the third umpire. And it's a fair delivery. So that will be it after completion of 6 overs. 52 for the loss of 5 wickets. Best of Goa have managed in their 6. Talking about the batting card, Punaji Kalangudkar top scored with 14. 13 apiece to Guru Prasad and Rajat. And about the bowling, Sohail Sheikh with 1 wicket and 8 runs. Also very economical were Darshan Bandekar bowled 2 overs, gave 22 runs and picked up a wicket. And so did Barasavar with 11 runs and a wicket. Meanwhile, the target will be of 53. 53 to win for Best of Sindhudurga. To win this trophy as well as rupees 30,000 in this exhibition game. Meanwhile, a call for both the first semi-finalists
R11 Sheldon and My Mauli Reddy. Please come for toss. Both the captains, My Mauli Reddy and R11 Sheldon, please come for toss as early as possible for the first semi-final. At the start of the innings, it will be Yogesh Parab in the commentary box with you, and later on we'll have the legendary Ashok Naik sir. So 53 runs required to win for Best of Sindhudurga. सामना मैदानाच्या आतमध्ये यानंतरच्या सामन्यानंतर बघायला मिळेल. गोवा राज्यातील पहिल्या दिवशी जो संघ आम्हाला सापडलाय तो R11 शेल्डेम क्रिकेट संघम आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे आणि नगरपंचायतचे एक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळाले. आणि त्यानंतर एका क्रिकेट संघानं सिंधुदुर्गातल्या रेडी गावचा माय माऊली रेडी क्रिकेट संघ दोन्ही कर्णधारांना विनंती टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या ठिकाणी या. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन. धन्यवाद श्याम, धन्यवाद सर बादल चौधरी. बेस्ट ऑफ गोवा वर्सेस बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग ही लढत आपण पाहतोय. ज्यासाठी केला होता टास्क तो दिवस केंडीर बॉईज मोर्जिम चॅम्प्स 2025 सन्माननीय सर मंदार मोहन पोके आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या संयुक्त विद्यमानानं जे स्वप्न बघितलं गोवा आणि सिंधुदुर्ग एक्झिबिशन सामन्याचं आणि ते स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यासाठी दाद द्यावी लागेल पूर्ण आयोजन टीम गेंडीर बॉईजची. सर्व उभरते सितारे सर पोके साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. आणि चला पहिले इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 52 धावा धावफलकावर बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघानं पहिल्या लढतीत 13 धावा, रजत कुडाळकर पुनाजीच्या 14, 13 धावांची गुरुप्रसादची फटकेबाजी. आणि मैदानाच्या आत स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर त्यांच्या माध्यमातून याच मैदानावर एक स्पर्धा आपण रंगताना बघायला मिळाली. उर्मलबाग डोमेटस बिग बॅश प्रीमियर लीग. ते सर्व सन्माननीय सर अमितजी शेटगावकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्याला सन्माननीय सतीश शेटगावकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला झडपे पंबर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हा. सन्माननीय केंद्रीय बॉईज मोर्जिम चॅम्प्स 2025 आयोजित सन्माननीय मंदार मोहन पोके यांच्या संयुक्त विद्यमान चालू क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोपाळ भट्टा बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग चा कर्णधार आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूनं होडावडीकरचा सुपुत्र सर्वांचा लाडकेचा खेळाडू सिंधुदुर्ग वासी गोवा राज्यातील
स्टायलिश फटकेबाजीवाला बबल नाईक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण असेल, पेंडम एक्सप्रेस असेल, घुंगरू या नावानं ज्याला संबोधलं गेलं तो गोलंदाज असेल की अनुभवाकडे चेंडू दिला जाईल सर संदेश ठाकूर यांच्याजवळ, हे चित्र थोड्याच वेळात अगदी स्पष्ट होईल. पण 36 चेंडू विजयासाठी 53 या धावसंख्येची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाल भट्टा, भरपूर अनुभव आपण पाहतोय आणि गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट खेळताना ज्याला बघायला मिळालाय तो बबल नाईक. सुप्रीमो 7व्या क्रमांकावर आहे बबल नाईक सुप्रीमो मध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार ज्यानं ठोकला होता विकी भोईरच्या विरोधात, पण प्रतिस्पर्धी संघाच्या कोट्यातून या वर्षीच्या मोसमात जो मोठमोठ्या स्पर्धा गुजरात पर्यंत याचा प्रवास झाला. रतन बुवा पाटील सुप्रीमो चषक ज्यानं खेळलाय आणि छत्रपती चषकाचा मालिकावीराचा किताब त्याच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरला गेलाय. पेंडेमचा आपण पाहतोय, पेंडेम एक्सप्रेस गौरेश नागवेकर घुंगरू सज्ज झालाय. पहिला चेंडू घुंगरूचा आणि गोपाळ भट्टाची या ठिकाणी मात्र तिरपाळचे हे The Sarpanch of Village Panchayat Morjim to please welcome with flowers. सर्वेश पहिल्या चेंडूवर 0 धावसंख्येवर गोपाळ भट्टा. सिंधुदुर्ग वासियांसाठी सर्वांसाठी निराशेचं वातावरण निर्माण झालंय आणि गोवा वासियांसाठी उत्साह आपल्याला बघायला मिळाला. टाळ्यांचा आवाज, भोंग्यांचा आवाज आता यायला सुरुवात झाली आहे. थँक्यू. संघाची रन मशीन ही मैदानाच्या आतमधून 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परत बघायला मिळाली, ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती. योगेश तसेच आम्ही वेलकम करता श्री रविकांत मोरजकर यांचे सुद्धा. रविकांत मोरजकर सर प्लीज तुम्ही वर वचून बसका घेवची. मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेज बडा धमाका. सकाळीच त्यानं 50 धावांची बहारदार जण खेळी केली. षटकार ठोकून त्यानं अर्धशतक पूर्ण केलंय. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश कुबल आपण पाहतोय. गौरेश नागवेकर याला घुंगरू या टोपण नामानं काय संबोधलं गेलं ते घुंगरू वाचवायला त्यानं सुरुवात केली. खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर, कारण कित्येक वेळा गौरेश नागवेकर वेगानं गोलंदाजी करणारा, वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर ज्याला ही उपमा दिली आहे आणि कित्येक फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून ज्याची ख्यातिकीर्ती त्यानं बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघासाठी सुरुवात ही दिमाकत करताना आपल्याला बघायला मिळाली आहे. तशात आमच्या वांगडा असतात श्री सतीश शेटगावकर ZP मेंबर. रिक्वेस्ट करता सर्वेश गोवेकर यांच्याकडे की त्यांच्यान त्यांना फुला देऊन त्यांचे वेलकम करचे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू थोडासा मागे ठेवला. गोलंदाज गौरेश नागवेकर बॅकफुटला गेला. गणेश कुमारला अपरकटचा फटका, स्क्वेअरकटचा फटका बघायला मिळालाय. एक या धावसंख्येनं तिसऱ्या चेंडूवर बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाचा श्री गणेश झालाय. 1 धाव ही धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. 1 धावफलकावर आपण पाहतोय. सुरुवात जर बघितली पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीला बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघ वर चष्मा राखतोय. 1-1 अशी स्थिती आपण पाहतोय. ते गोपाळ भट्ट 0 धावसंख्येवर ज्यावेळी माघारी परतला त्यावेळी सुरुवातीलाच मनोबल वाढलं गेलं बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघाचं. पण अजून फलंदाजी आहे. थँक्यू योगेश.
तसेच आमच्या वांगडा आसात मॅडम सुप्रिया पोखे, डेप्युटी सरपंच विलेज पंचायत मोर्जीम. रिक्वेस्ट करता आनी एकदा सार्थका कडेन की तेंच्यांनी तांकां फुलां दिवन तेंचे वेलकम करचें. यू कॅन कंटिन्यू योगेश. स्ट्राईकला सज्ज झालाय. ज्या खेळाडूकडे अनेक रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले आहेत. मोठा फटका बबल नाईकच्या बॅट मधून, जी लक्ष मधून घेणारा फटका. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपण बघितलाय आणि ओव्हरपिच चेंडूवर बबल नाईकनं घणाघाती फटक्यानं सुरुवात केली आहे. षटकरानं आगाज केलाय. ज्या धावा पाहिजेत त्या धावा निघाल्यात. मी म्हणेन 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा वेगावर सोडून गोलंदाजी केली. या अगोदरचा चेंडू थोडासा गतीचा कमी असलेला बघायला मिळाला आणि त्यानंतर हे दोन्ही खेळाडू उभरते सितारे आहेत. बादलच्या भाषेत सळसळता रक्त असा आणि सळसळत रक्त असलेले हे उभरते सितारे एकापेक्षा एकमेकांना वरचढ होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण सुरुवातीला बबल नाईकने एका मोठ्या फटक्याने आगाज केला, त्यानंतर निर्धाव चेंडू 1-7 अशी स्थिती आपण पाहतोय. आवाज धुंद आली आहे. यानंतर फलंदाजावर हाबी येऊन गोलंदाजी केली. बदल मी म्हणेन गरज नव्हती. एक मोठा फटका घुंगरूच्या विरोधात आला होता. एकेरी धावसंख्येनं स्ट्रायकर रोटेट करायचे होते. या एंडनं बबल नाईकला संधी होती मोठे फटके मारण्याची डाव्या हाताच्या फलंदाजाला आणि तो त्याचा मोह लालसा ही मात्र त्याची आवरली नाही मैदानामध्ये स्वतःला आणि त्यानंतर तो जेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळालाय बबल नाईक. पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. आरव 11 शेल्डम क्रिकेट संघ टॉस विन इलेक्ट्रिक टू फील्ड आणि प्रतिस्पर्धी संघ माय माऊली रेडी क्रिकेट संघ. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. दुसरा गडी बाद झालाय. सलामीची जोडी ही मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळत आहेत. पाडगावकर काका आमचे खूप दूरवरून आले, ते पण नाराज झाले आहेत. पण पिक्चर भी बाकी आहे. दोन्ही क्रिकेट संघ हे तुल्यबळ क्रिकेट संघ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीनं लढणारे क्रिकेट संघ आहे आणि आता इशारा येईल पंचांचा. पिंक बॉल षटक. यानंतर ज्या पिंक बॉलच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याची आवश्यकता असेल ती मात्र बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला आणि त्यानंतर पहिल्या षटकात कमी धावसंख्येला ही संधी होती कारण कमी धावसंख्येचा सामना होता. 53चा पाठलाग करायचं होतं. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ढेर सारा टेनिस क्रिकेटचा अनुभव, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेले गोवा पोलीस मध्ये करत असलेले सर संदेश ठाकूर हे आम्हाला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर महेश बाईडकर आमच्या स्क्रीन समोर आहे. बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय आणि समोर आहे गणेश कुबल. गणेश कुबल संदेश ठाकूर हे व्यावसायिकरित्या कित्येक वेळा एकत्र खेळलेले आहेत, कित्येक वेळा परस्परांविरोधात खेळलेले आहेत. म्हणून एका बाजूला कोणत्या पद्धतीनं सर संदेश ठाकूर गोलंदाजी करतील हे गणेशला माहिती आहे. गणेशचे कच्चे दुवे सर संदेश ठाकूरना माहिती आहेत. म्हणजे प्रत्युत्तर हे समान असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. नियंत्रण थोडंसं चुकलं गेलं आणि पंचांनी दंडात्मक केले ते गोलंदाजाला. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू गणेश कुबलचा मनपसंत फटका डीप मिड विकेटला अमृत वेर्लेकर स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या आणि 1-9 धावा धावफलकावर 2-9 अशी स्थिती. बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये भरपूर सपोर्टर्स आहेत. आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी फक्त प्लेयर बसतील. सुंदर फटका, नेत्रदीपक फटका सोहेल शेखच्या बॅट मधून निघालाय. सुरेख क्षेत्ररक्षण केले. डीजे
2च धाबा धावफलकावर. 11 धाबा धावफलकावर. 2 धाबा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. गौरेश नागवेकर त्या ठिकाणी होता. बैठक पटका डोलवायचा होता. घुटण्यात एक सिक्सर देकवाला डिपाईन लीगला प्रयत्न असफल. डप्पा पडला. चेंडून वेगवान पद्धतीने खाली राहिला. यष्टीरक्षक पुन्हाची कलंगूट करणं आपलं काम पूर्ण केलंय आणि निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जात. सांघिक धावफलक धावफलकावर 11 धाबा धावफलकावर. 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरित अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हलक्या हाताला घेऊन काढले. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. गणेश कुबल सुरुवातीला संत गतीने धावला गेला आणि त्यानंतर आक्रमक बघितलं रजत कुडाळकर आणि त्यानं पावलं जोरानं परतवले मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावफलक धावफलकावर 12 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला ठीकठाक आहे पण एका दुसऱ्या खेळाडूला बादल एक मोठी इनिंग खेळावी लागेल. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पण गोवंतक भूमीच्या खेळाडूंनी आणि गोलंदाजाने सुरुवातच वर चष्मा लागत केली आहे. पुन्हा एकदा सोडून दिलाय चेंडू. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल नाहीये. गणेश कुबल तुला खेळण्याजोगा होता चेंडू. मारण्याजोगा होता. टोलवायचा होता. ज्यावेळी तुझी पावलं हल्ली गेली त्यावेळी मात्र हे श्रेय पंचांकडे तिसऱ्या पंचांसाठी जरी मागणं जरी केली आहे आणि बघूया तिसऱ्या पंचांची खातर ही जमा होईल. जर व्हाईट बॉल असेल तर 1 धावसंख्या ही बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये जमा होईल आणि व्हाईट बॉल नसेल तर एक निर्धाव चेंडू हा बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये गणला जाईल. दोन्ही क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना बघायला मिळेल. बादल मी म्हणेन हा सामना सुपर ओव्हर व्हायला पाहिजे की कसं चित्र असेल कारण सुरुवात तशी आली आहे. अनेक रसिक प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आनंद लुटतायत. कुठची स्पर्धा असो कुठचाही कार्यक्रम असो प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे जे केंद्रबिंदू असतात ते रसिक प्रेक्षक आणि त्या सर्व रसिक प्रेक्षकांचा केंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स 2025च्या माध्यमातून सन्माननीय सर मंदार मोहन पोके यांच्या संयुक्त विद्यमानात चालू असलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सर्व टीम कडून सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल म्हणजे 1 धाव ही जमा होईल बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. बोनसच्या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला सुरुवातीला बघायला मिळाला होता. शॉर्ट मिडअपला टप्पापर्यंत चेंडू या ठिकाणी नैसर्गिक अडथळा चेंडू उडला गेला. बॅकअप सुंदर पद्धतीचं बघायला मिळालंय. रोहन साळगावकर तिथपर्यंत बहुतेक गौरेश पोचलाय. सांघिक धावफलक धावफलकावर आपण पाहतोय 15 धाबा धावफलकावर. गौरेशनं महत्वाच्या धाबा या वाचवल्या आपल्या क्रिकेट संघासाठी. आतापर्यंत 4 धाबा वाचवल्या बादल मी म्हणेन. खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका छोटा पॅकेज बडा धमाका. प्रतिस्पर्धी संघाचा आलाय स्क्रीनवर तो अमृत वेर्लेकर. ताकद अपूर्ण आत्मविश्वास जास्त टायमिंग नव्हतं. ज्या फटक्याला उंची दुरी नव्हती एलिव्हेशन नव्हतं आणि फलंदाज गणेश कुबल तिसरा गडी बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाचा माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तगडा खेळाडू शक्तीनं भरभक्कम फटके त्याचे भरभक्कम असतात तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक. दोन षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 12 चेंडूंचा 15 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. 3 मोहरे गारद झाले आहेत आणि पिंक बॉल षटकाची इशारा सर योगेश दाभोलकर यांच्या माध्यमातून
आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचलाय आणि पिंक बॉलसाठी गोलंदाजीसाठी ज्यानं सुरुवातच दिमाखात केली, गोवंतक वासियांना टाळ्यांचा ज्याच्यावर वर्षाव झाला तो पेंडम एक्सप्रेस घुंगरू गौरीश नागवेकर रोड एंड कडनं सुरुवात करेल, तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मूर्तिलान पण कीर्तिमान सोहेल शेख आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाहुबली या उपमेनं ज्याला संबोधलं गेलंय दाजी नाईक. चोवीस चेंडू 38 धावांची आवश्यकता. सर्व खेळ 38 सर्कलच्या आतमध्ये असतील आणि हे षटक दोन्ही क्रिकेट संघांसाठी महत्वाचं आहे. पहिला चेंडू सुंदर फटका जमनी लगतचा देखना फटका डोळ्यांचं पाळणं भेटणारा फटका चौकारासाठी बघायला मिळालाय. चौकारानं सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर ज्या मोठे फटके पाहिजे होते, ज्या षटकात धावा यायला पाहिजे होते ते सुरुवातीलाच धावा यायला सुरुवात तर झाली आहे. चौकारानं आगाज केला मूर्तिलान पण कीर्तिमान सोहेल शेखनं पेंडम एक्सप्रेसवर आणि त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर गौरीश नागवेकर वर्सेस सोहेल शेख. ही लढत आपण पाहतोय. क्लीन बोल्ड, एक तेरी और एक मेरी. आतमध्ये स्टार अक्षय घाटवळ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. काही गोलंदाजी केली गौरीश नागवेकरनं, 2 तिरपाळीच्या स्वरूपात फलंदाजांना बाद केलाय. सुरुवात दणकेत केली होती मी म्हणेन सोहेल शेखनं चौकारानं 4 या धावसंख्येनं. tenniscricket.in माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहू शकता द्रोणनं टिपलेलं छायाचित्र लक्ष बदलून घेणारी अनेकांनी मात्र आपण पाहू शकता स्क्रीनवर चित्र. tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. आल्या सुरुवातीला एक देखना फटका, क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आणि चेंडू झालाय विजयी. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी 23 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील. 3 चेंडूत 8 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केलेत. उर्वरितचे 3 चेंडू बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघासाठी तेवढेच लाख मोलाचे, पण प्रतिस्पर्धी संघाला मात्र हे 3 चेंडू प्रतिस्पर्धी संघाला निशब्द कडे टाकावे लागतील, कारण या 3 चेंडूवर धावा जमवल्या तर बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघ वर चष्मा राखत विजयाचे दरवाजे उघडेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा गौरीश नागवेकर उर्वरितचे 3 चेंडू जर भेदक टाकले. हलक्या हाताने केलंय, एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली आहे. सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळालाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 24 धावफलकावर आपण पाहतोय. 53 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आलाय. सर्वजण दाजी नाईकला एक काहीतरी गोवंतक वासियांनी कानमंत्र दिलाय सर्वांनी आणि दाजी नाईकच्या मुखवट्यावर त्यानंतर सुंदर हास्यचित्र पण बघायला मिळालंय. आणि बघूया बाहुबली वर्सेस वेगवान गोलंदाज गौरीश नागवेकर घुंगरू. खोलवर टप्प्यावर चेंडू हलक्या हाताने त्यानं खेळून काढला. सुरुवातीला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दाजी नाईक कुठच्याही क्षणी सामना आपल्या बाजूने घेऊन आणू शकतो, पण दाजी नाईकला त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थांबणं भरपूर गरजेचं आहे. दर्शन बांदेकर येणं अजूनही बाकी आहे, पण सुरुवातीला पाया हा मजबूत करावा लागेल.
आणि दुसऱ्या बाजूनं बेस्ट ऑफ गोवा क्रिकेट संघानं काय रोखून ठेवले प्रतिस्पर्धी संघाला. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या ही बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळत. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ आज समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 25 धावा हे पाऊस षटक आपल्याला बघायला मिळालंय. उर्वरितचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू विजयासाठी. 18 चेंडू 28 धावांची 18 चेंडू 28. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. तीच गोलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत असेल. हे चित्र कसं या ठिकाणी मैदानामध्ये असेल, सिंधुदुर्ग की गोवा, हे सांगण्यासाठी आमचे मार्गदर्शक सर रेडिओ आवाज अशोक जिरेक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. थैंक यू योगेश. पर 18 गेंदों का खेल समाप्त हुआ. 18 गेंदों का खेल बाकी है. 28 रन अभी भी मैच को जीतने के लिए. 50-50 का मुकाबला मैं नहीं कहूंगा अब इस वक्त, क्योंकि दाजी नाइक है, आने वाले बल्लेबाजी में दर्शन बांदेकर है. तो अब तक की अगर कहानी बता जाए, पगड़ा भारी दिखाई देता हुआ सिंधुदुर्ग क्रिकेट टीम का. लेकिन क्रिकेट है, एक अच्छा ओवर, 1-2 विकेट, मैच में वापसी हो सकती है. और अगर 2 बड़े शॉट, मुकाबला बिल्कुल आसान हो जाएगा. देखा जाएगा. फिलहाल बॉलिंग में परिवर्तन. ऑप्टम से बाहर इस बार बल्ले को हटाया, गेंद के लाइन से जाने दिया. विकेट कीपर के हाथों में एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में. एक रन बढ़ गया, इसी के साथ एक गेंद बढ़ गई. कभी कभी ये गेंद बिल्कुल फायदेमंद होते हैं, कभी कभी विकेट लेकर जाती है, जो कि गेंदबाजी के लिए. और साहिल अपने बॉलिंग बार पर शॉर्ट ऑफ लेन गेंद इस बार पीछा किया था, कट करना चाहते थे ऑफ साइड पर, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, सामने बिल्कुल डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर है. एक लॉन्ग ऑन है, एक वाइडिश लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट बाउंड्री है फील्डिंग साइड पर. और लगभग एक शॉर्ट थर्ड मैन और एक गली पर फील्डर, एक शॉर्ट कवर पर. बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर, गेंद तारामंडल में, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. सिक्सर. डीजे स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन पर. बहुत बेहतरीन शॉट इस बार. टाइमिंग अच्छा था, ताकत का मिलाप था. फुल टॉस गेंद इस बार. अच्छा शॉट फिर से एक बार, लेकिन उतनी शानदार फील्डिंग. एक एक रन कीमती रहेगा इस मैच में. और सिंगल बन गया स्कोर में. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा. टोटल 33 रनों पर. शुरुआत काफी निराशाजनक हुई. गोपाल भट्टा बिल्कुल बहुत जल्द आउट होकर वापस, लेकिन सामने ये 2 बल्लेबाज एक सूझबूझ की बल्लेबाजी करते हुए मैदान पर. टारगेट है सामने मैच को जीतने के लिए 53 का, 53 रनों का. और खेल जारी है चौथे ओवर का. ऑन साइड पर इस बार एक लोअर फुल टॉस, बहुत बेहतरीन शॉट, डीप मिड विकेट बाउंड्री पर फील्डर. और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते नॉन स्ट्राइकर एंड पर एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. और 1 रन मिल गया स्कोर के खाते में. सिंगल डबल बीच में बड़े शॉट, ये नीति दोनों बल्लेबाजों के ओर से. और साहिल वांगणकर लगातार कोशिश में है, एक सफलता जो उनके लिए, और वो कोशिश में साहिल वांगणकर अपने बॉलिंग मार्ग पर. चौथा ओवर चलता हुआ मैच पर.
जोरदार अपील इस बार, लेकिन शायद गेंद बल्ले से लगकर बाद में निकली होगी, जो कि पैरों के टकराती हुई। विकेट कीपर जब तक आते गेंद को उठाते, फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन और मिला स्कोर के खाते में। 53 रन टोटल टारगेट है और स्कोर अब तक आगे बढ़ता हुआ 35 पर 35 रन पर 4 विकेट के नुकसान पर। आने वाले 2 ओवर का खेल बाकी है और साहिल वाइंगणकर अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, सम्मान दिया कवर पर एक बार और विकेटों के बीच में बहुत अच्छी दौड़। बैकअप भी बहुत अच्छा देखने को मिला शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। खेल समाप्त हुआ 4 ओवर का और 4 ओवर के बाद टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 36। आने वाले 2 ओवर का खेल बाकी है 12 गेंदों का और 12 गेंदों में अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 12 गेंदों में 17 रन, 12 चेंडूत 17 धावा सामना जिंकण्यासाठी। बहुत अच्छा मैच है मैदान पर दोनों के बीच का और चर्चा हो रही है। तब तक थोड़ा सा समय हमारे डीजे के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, राहुल सालगावकर। यह ओवर मैच का बहुत महत्वपूर्ण ओवर रहेगा। अगर इस ओवर में कम रन, 1-2 विकेट मिले, मैच में वापसी होगी गोवा क्रिकेट टीम की। अगर इस ओवर में अगर 10-12 रन बन गए, मुकाबला बिल्कुल आसान होगा। देखा जाएगा। फिलहाल सामने स्ट्राइक पर है स्टार अक्षय, 7 पर खुद के व्यक्तिगत। बड़ा शॉट और देखना होगा, मौका बनता ही नहीं है। बिल्कुल सामने साइड स्क्रीन पर एक लाजवाब शॉट, गेंद चली गई 6 रन के लिए। डीजे शॉट इस बार लॉन्ग ऑन पर, डीप लॉन्ग ऑन पर फील्डर जरूर था, लेकिन उनको हिलने का मौका भी नहीं दिया बिल्कुल। अच्छा शॉट, सामने अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते हा ना कर रहे थे, शायद लगभग खतरा और अंपायर का इशारा आ चुका है थर्ड अंपायर की ओर। जो हमारे तीसरे अंपायर है रुपेश गावस उर्फ बालो जुड़ चुके हैं, जो कि tenniscricket.in से, और देखा जाएगा बल्लेबाज पहुंचे है या नहीं, या उनके लिए खतरा बन चुका है। ये बिल्कुल करीब से दोबारा देखा जा रहा है। फिलहाल स्कोर बोर्ड पर स्कोर रुका हुआ 42 रन पर। अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 11 रन। 4 विकेट खो चुके हैं सिंधुदुर्ग क्रिकेट टीम। खेल जारी है, 5वें ओवर का 1 ओवर का खेल बाकी है और जिस तरह से मुकाबला चल रहा है शायद ये मैच आखिरी ओवर पर निश्चित रूप से चला जाएगा। 2 बैटर है मैदान पर। अक्षय गाटवर एक लाजवाब छक्के के साथ 13 पर और 9 पर दाजी नाइक के बल्ले से एक बड़ा आगाज, बड़ा शॉट आपने मैदान पर देखा है। तो
तीसरे अंपायर का इशारा हो चुका है, नॉट आउट। बल्लेबाज सेफ है अक्षय घाटवल जो सामने, और अपने बॉलिंग बार पर रोहन साळगावकर। खेल जारी है अभी भी 5वें ओवर का। और इस बार बल्ले से लगकर गेंद निकली, थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे बहुमूल्य रन स्कोर के खाते में, टीम के खाते में 4 रन। अच्छा शॉट कवर पर, इस बार डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, थ्रो करते, गेंदबाज के हाथों में एक सिंगल पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने 1 रन मिला स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 47 रन, 4 विकेट के नुकसान पर। और काफी दर्शक जुड़ चुके tenniscricket.in से 3000 से भी ज्यादा दर्शक लाइव इस मैच को देखते हुए, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। और फिर से एक बार दाजी नाइक के बल्ले से सिंगल बनता हुआ स्कोर में, और स्कोर पहुंचा टोटल 48। अच्छा शॉट ऑफ साइड पर, कवर पॉइंट पर, क्या दूसरे रन की कोशिश होगी? जी बिल्कुल, जब तक फील्डर आते कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद को उठाते, फील्ड करते, 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। और इन 2 रन के साथ खेल समाप्त होता हुआ 5 ओवर का, और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल बन चुका है 50 रन, 4 विकेट के नुकसान पर। लास्ट ओवर टू गो, आखिरी ओवर, 6 गेंदे, और अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 3 रन। वही सर दाजी नाइक और अक्षय घाटवल जो साझेदारी बनी चौथे विकेट के बीच में, 31 रन, वो बहुत कीमती हो गई मैदान पर। तब से लेकर विकेट की तलाश में गोवा क्रिकेट टीम आखिरी ओवर और गेंदबाजी के लिए दिखा देते हुए महेश भाइटकर उर्फ मैडी, टीम के कप्तान, यॉर्कर के स्पेशलिस्ट, सामने सिर्फ 3 रन की जरूरत है मैच को जीतने के लिए। और देखना होगा इस आखिरी ओवर में गेंदबाज कोई चमत्कार करते हैं या यह मुकाबला लगभग जो कि पकड़ मजबूत करती हुई सिंधुदुर्ग क्रिकेट टीम। लेकिन क्रिकेट है, थोड़ी सी पहले बात करना बहुत गलत बात होगी कमेंट्री बॉक्स में। फील्डिंग में परिवर्तन, मैदान पर 2 फील्डर नजदीक है, सिली मिडॉप और सिली मिडॉन, बिल्कुल टेस्ट क्रिकेट की तरफ ये फील्डिंग, और महेश भाइटकर राइट आर्म ओवर द विकेट। बल्ले से लगकर गेंद थर्ड मैन पर निकले, आधे पिच पर आ चुके थे लेकिन बच गए वहां पर रनआउट के खतरे से। शायद मेरे ख्याल से अगर दाजी नाइक भी निकलते तो भी उनके लिए खतरा बन सकता था इस सिंगल के साथ। और इस वक्त विकेट आने वाले बल्लेबाज पर प्रेशर रहेगा। 5 गेंदों का खेल और 3 रन। बड़ा शॉट डीप लॉन्ग ऑन पर, हवाई फायर, एक गगनचुंबी सिक्सर, 6 रन के लिए, और मैच को समाप्त करती हुई, जीत हासिल करती हुई सिंधुदुर्ग क्रिकेट टीम। दोनों टीमों का अभिनंदन।
this exhibition game. Congratulations to the Best of Sindhudurga for winning the game against Best of Goa.